हिंदूंच्या अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपला सूचना आहेत। मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानात आक्रमकतेने उतरण्याचा निर्णय हा घेण्यात येतोय। विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवताना हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे। नरेटिव्हच्या लढाईत यंदा गाफील राहू नका असा एक सल्ला हा देखील देण्यात येतोय, जो सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे। भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश देण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, या बैठकीमधले दोन महत्त्वाचे मुद्दे, खरं तर एक तर हिंदूंच्या अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा असं आरएसएस कडून भाजपला सांगण्यात आलंय, आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, नरेटिव्हच्या लढाईत यंदा गाफील राहू नका, सल्लावजा इशारा। निश्चितच लागवी, कारण याआधी लोकसभेमध्ये आरक्षण रद्द होणार आणि संविधान बदलणार हा नरेटिव्ह कुठेतरी विरोधकांनी भाजप विरोधात सेट केल्यामुळेच भाजपला बॅकफुटवर जाण्याची वेळ आल्याचा दावा संघाने केलेला होता। आणि त्यानंतर विधानसभेमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नरेटिव्ह घेऊन भाजप एकंदरीत मैदानात उतरलं होतं। आणि विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल, एकतर्फी जो विजय आहे तो महायुती आणि भाजपला मिळालेला होता। त्याच पार्श्वभूमीवर आता सध्या वोट चोरीचा मुद्दा विरोधक लावून धरत आहेत, आणि या वोट चोरीच्या मुद्द्यामध्ये कुठेतरी भाजप मागे पडू नये, महायुती मागे पडू नये अशा स्पष्ट सूचना कालच्या या संयुक्त बैठकीत देण्यात आलेल्या आहेत। परिणामी पुन्हा एकदा भाजप हिंदुत्वाचा मुद्दा रेटतानाच विकास कामं जे आहेत, म्हणजे मुंबईमध्ये विशेषतः अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल किंवा मेट्रो असेल, हे चांगले विकास कामं भाजप आणि महायुतीने केलेली आहेत, ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची आहे। मात्र त्याच वेळी कुठेतरी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे। मग त्यामध्ये हिंदूंची देवस्थानं असतील किंवा हिंदूंच्या देवस्थानांवर शासकीय जमिनींवर झालेली अतिक्रमणं असतील परप्रांतीयांची, या मुद्द्यावरती सुद्धा बोट ठेवण्यात आलेला आहे। परिणामी नुकत्याच झालेल्या मालाड मालवण येथील कारवाईनंतर पुन्हा एकदा रोहिंग्या आणि बांगलादेशीचा मुद्दा आता तापताना पाहायला मिळू शकतो। सातत्याने मुंबई अध्यक्ष अमित साटम हे महाविकास आघाडीचा जर महापौर झाला तर तो खान असू शकतो, हा वारंवार उल्लेख करत आहे। आणि म्हणूनच याच मुद्द्यावर आता पुन्हा एकदा संघानेच केलेल्या सूचनांनंतर भाजप आक्रमक होताना पाहायला मिळू शकतो। लागवी, निश्चित। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। हिंदूंच्या अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा असं सांगण्यात येत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपला तशा सूचना आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।